तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी. सकाळी सकाळी गाडीवर पाणी मारून मारुती सुझुकीच्या शोरूमला पोहोचलो, कारण संग्राम दादा आज घेणार होता गाडी आणि आपल्याला बनवायचा होता गाडी घेतानाचा सिनेमॅटिक व्हिडिओ. मग तिथं जाऊन सगळं त्यांचं क्लिअर मध्ये शूट घेतलं आणि लगेच पोहोचलो नांदलापुरात, कारण आज होतं दाद्याचं लग्न. हॉल पशी गेल्या पहिल्यांदा मला भेटला आमचा आबीला आहे क्रिकेटचा लय नाद. तिथं समाजला सगळी गेली ती श्रीवंदनासाठी. मग काय आम्ही पण पोहोचलो लगेच तिथं. तर आपली सगळी गँग ऑलरेडी तिथं पोहोचलेलीच होती आणि दाद्या तर काय घोड्यावर बसल्या. दाद्याची वरात जायसाठी NH4 वरच्या गाड्या थांबवलेल्या, याला म्हणते ती हवा. घोडवाले दादा तर घोडा एक नंबरच नाचवत होते, त्याच्यावर आमचा दादा एक नंबर खुश दिसला. लग्न म्हणल्यावर सगळे आपले मित्र एकत्रच येते. इथं यांची चाललेली सगळी चेष्टा. तेवढ्यात आमचा भाव आला तिथं आणि म्हणे आम्हाला व्हिडिओ घेऊ नको. माझा येऊ जाईल तिथं काहीतरी कांड करत असते, त्यामुळे ह्याला कुठं घेऊन जायचं म्हणलं की आम्हाला नकोच वाटत. आम्ही गेलो खाली जेवायला, तर तिथं बाकीच्यांच्या चौकशा पाहिजे, आपलं राहिलं. मग नंतर आकाशाला, मग आकाशाने मी गेलो हॉलमध्ये. फायनली भावाच्या अक्षता पडल्या. गोल्ड फायर वर्क तर लय भारी दिसत. पब्लिक तर हॉलमध्ये कचकाटून होतं आणि त्या स्टेजवर पण उभं राहायला जागा नव्हती. लग्न लागल्या ग्रुपिंग न घेता कपल साठी आम्ही लगेच यांना बाहेर घेतली आणि त्यात ह्या भावाचा काय विचार चाललेला कपल कडे बघून तीच मला समजत नव्हतं. तेवढ्या ते आमच्या छोट्या मॅडम आल्या. या म्हणल्या मला पण घे ब्लॉग. लग्नाचा कार्यक्रम उरकस्तवर संध्याकाळ झाला. मग दाद्याला घरी पाठवून आम्ही गेलो आबोलीकडे, कारण तिचा होता बर्थडे. आम्ही सगळ्यांनी तिचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि नंतर गेलो वरातीत, कारण आज होती दाद्याची वरात. लई दिवसात ना आपल्यातलं कोणाच तरी लग्न होतं, त्यामुळे मन सोक्त नाचलो. तर मग चला भावांनो, भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये. आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.